गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया. गुड मॉर्निंग एव्हरीवन. सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आपल्या ह्या आजच्या ब्लॉगमध्ये. ब्लॉगला सुरुवात करूया. आम्ही सगळं सामान सेट केलेलं आहे आणि आता आपण निघालेलो आहोत. तर आता मी सांगून टाकते, नेहमी नेहमी काय तेच तेच बोलायचं की सांगणार नाही, रिव्हील नंतर करणार, त्यापेक्षा आता लगेच सांगून टाकते. उद्या आहे माझा बर्थडे. सो मला सगळ्यांनी विश करा. तुला देतो गुड डे, तुझा आहे बर्थडे. ओके, असं बोलून आपण ब्लॉगला सुरुवात करूया माझ्या बर्थडेच्या. ॲज युजल सगळे ब्लॉग जसे आपल्यासाठी स्पेशल असतात तसे हाही एकदम जास्त माझ्यासाठी स्पेशल असणार आहे, कारण हा माझा बर्थडे ब्लॉग आहे. सो मी तर खूपच जास्त खुश आहे. नेहमीच असते प्रत्येक बर्थडेला, आणि कुणाचाही बर्थडे असो खुश तर मी असते, कारण ह्यांचा इकडे बर्थडे असो किंवा तिकडे बर्थडे असो, मी तर शॉपिंग करते आणि मी तर छान राहते. त्यामुळे मला सगळ्यांचे बर्थडे खूप आवडतात. राजा कल्ला करिए. तर घरापासून ट्रॅव्हल खूप करायचं होतं, त्यामुळे आम्ही आरामात मस्त लाईट म्युझिक ऐकत ऐकत ट्रॅव्हल करत होतो आणि ट्रॅव्हल एन्जॉय सुद्धा करत होतो. पण आम्ही एन्जॉय करतो हे मनूकडे बघून तर वाटत नसेलच तुम्हाला. रेग्युलर रोड्स होते, त्यामुळे दाखवण्यासारखं खास काही दिसत पण नव्हतं आणि ऊन पण अगदी कडक होतं. त्यामुळे आम्ही ट्रॅव्हलच एन्जॉय करत होतो गाण्यांसोबत. बर्थडे म्हटलं की असतात भरपूर प्लॅन्स. एक तर वर्षातून एकदा येतो, त्यामुळे एकदम छान सेलिब्रेट करायचं असतो सगळ्यांनाच. आता इथे बघा कोण आलेला आहे. नाही आता नाही, नंतर भरवते. ठीक आहे, ठेवू का? बाय बाय. कोण आहे? अबू कसे आले? पिशवी ठेवली का? ठेवली खाली तर आहे. तुला जेवायला आहे, तुला भाकरी आवडते ना. तर चला, आता आपण परत ट्रॅव्हल करायला स्टार्ट केलेलं आहे, पण त्याचसोबत भूक थोडी थोडी लागायला पण लागलेली आहे. बघूया काय रस्त्यामध्ये छान भेटलं तर थांबूया. तर गाईज, काय करू आणि काय नको असं होत होतं. टायमाला आमचे प्लॅन्स बदलत होते. एकतर बर्थडेला काय करायचं, कारण मनूचं जे काम होतं त्याची डेट पण सेम आली होती. कुठून कराल क्रॉस? सो आम्हाला खूप भूक लागली आहे, त्यामुळे आम्ही हे खातोय. आणि उची इकडे जो आहे तो चहा प्यायला थोडा हॉल्ट घेतलेला. सो आम्हाला भूक लागली, आम्ही थोडेसे स्नॅक्स आयटम घेतलेले आहेत, खातो आहोत. सो आता आपण चाललेलो आहोत अलिबागला. ॲक्च्युली अलिबागला जायचं कारण असं आहे की मला वालाच्या शेंगा दिसल्या. पोपटी बनवायचा सीझन आलाय कारण मस्त. सो हां, आता मी सांगते की आम्ही तिकडे एक काम आहे, मनूच्याच दाखल्यांचे जे काही डॉक्युमेंट सबमिट करायचे होते ते तिथे आम्ही चाललेलो आहोत. तर म्हणून आम्ही तिथे बुकिंग केली, कारण उद्याची डेट आहे माझ्या बर्थडेच्याच दिवशी. सो आपण तिकडे जात आहोत. सो कुचीचा फेवरेट वडापाव आहे. सो कुची इज बिझी इटिंग वडापाव. हेअर वॉश करतेस काय? Thank you.
बस बस. तर ह्याची साईज बघा, एक हाताहून पण मोठी. युट्यूबर आहात का? हो. मला फोन आला भाऊंचा. हा. आवडला? सुरमई छान आहे, मोठी आहे. मोठी आमची एवढी ह्याच्यापेक्षा मोठी असते सुरमई. हा ते माहिती आहे, आम्ही तर मोठी असते. काय लागलं तर सांगा. हो, नक्की नक्की. काय देऊ तुम्हाला? नाही नाही, अजून तरी नको. मटन नाही थोडासा नाही, द्यायचा. नको आज नको. आम्ही येऊ सारखे आता इथे आहोत. लागलं तर तेल वाजवा ना. हो चालेल चालेल. हा ना, मेरा बिले इसे. आता आपण ह्यांची आधी तर सुरमई टेस्ट करूया. आधी नाही सुरमई तर छान आहे एकदम. बोंबील फ्राय पण गरम आहे. लसलशीत बोंबील असेल. खूप गरम आहे. आम्ही ट्राय केले, ते छानच आहे. चला आता आपण स्टार्ट करूया खायला. सो हॅलो गाईज, वेलकम टू आवर चॅनल. आणि आज आपण आलेलो आहोत अलिबागमध्ये, आणि ही आगरी खानावळ आहे राऊत बंधूंची, करेक्ट? सो आम्ही इथे फर्स्ट टाईम नाही आलेलो आहोत. आम्ही ऑलरेडी 3 टाईम्स इथे आलेलो आहोत. आणि फर्स्ट टाईम आम्हाला इथे फूड फार आवडलं होतं. स्पेशली यांची जी सुरमई आहे ती एक्स्ट्रा लार्ज साईजची आहे, त्यामुळे आम्ही रिटर्न इथे आलेलो. आणि आज तिसऱ्यांदा आम्ही इथे आलो आहे, आणि टेस्ट सेम आम्ही जेव्हा फर्स्ट टाईम खाल्ली होती तशीच आहे. आणि आज फॉर्च्युनेटली त्यांचे जे ओनर आहेत ते पण इथे आलेले आहेत, तर आपण त्यांच्याकडनं समजून घेऊ ह्या मराठी माणसांनी कसं त्यांचं स्टार्टअप इथे उभारलं आहे, आणि ह्या बिझनेसच्या मागे त्यांचं काय थॉट होतं हे समजून घेऊ त्यांच्याकडनं. तर सर्वात आधी त्यांचं इंट्रोडक्शन करून बघू. नमस्कार, मी निखिल राऊत, निखिल मनोज राऊत. आणि हे जे आपलं आगरी खानावळ आहे, राऊत बंधूंची आगरी खानावळ आहे, ती ॲक्च्युली माझे काका आणि पप्पा यांनी मिळून सगळ्यांनी, म्हणजे हा फॅमिली बिझनेस आहे, तो आपण चालू केलेला आहे. हा ॲक्च्युली कोविडच्या आधीच आपण चालू केलेला होता, पण कोविडच्या काही महिन्या अगोदरच तो चालू केला. आणि मग कोविड लागला, त्याच्यामुळे 2 वर्ष मग काहीच करता नाही. नंतर पुन्हा 2-3 वर्षांनी आपण आत्ता खानावळीला आपल्या 3 वर्ष पूर्ण होतील, म्हणजे ऑलमोस्ट झालेलीच आहे 3 वर्ष. पण काकाच्या विचारात आलं की पप्पांसोबत बोलला की आपण परत एकदा चालू करूया, कारण का कोविडमध्ये असताना पण आपल्या याला फोन यायचे ऑर्डरसाठी वगैरे. सो तेव्हा बंद होतं म्हणून काय करता नाही आलं. पण मग नंतर परत एकदा विचार केला आणि छान असं हे केलं. ॲक्च्युली हे आपलं ऑफिस या साईडला आहे, म्हणजे श्री समर्थ उपाय डेव्हलपर्स अँड बिल्डर्स, हे आपलं फॅमिली बिझनेस ऑलरेडी आहे. आणि त्याच्यानंतर काका वगैरे आहे, काका पण पप्पांसोबत असतो. मी पण आता मोठा झालो तर मी पण त्यांच्याबरोबर बिझनेस असतो. आणि मग काकाने तोच विचार केला की परत एकदा आपण आपली खानावळ पुन्हा चालू करूया. सो यस, त्याच्यामुळे आपली पुन्हा खानावळ चालू. हे फर्स्ट जनरेशन आहे तुमची? हा, काकापासून सुरू झालेलं आहे. सो आता आधी तुम्हाला ह्याच्यातलं काहीच एक्सपिरियन्स नव्हतं एक्सपिरियन्स. तुम्ही 0 पासून स्टार्ट केलंय? पूर्ण 0 पासून स्टार्ट केलं एकदम. म्हणजे आपलं आगरी पद्धतीचं जे काळं मटण आहे ते स्पेशालिटी आहे आपल्या काळं मटण. सो त्याच्यावरतीच आपण तो विचार केला की आपण काळं मटण सगळ्यांना, आपल्या कल्चर आहे, आपलं जी हक्काची डिश आहे ती सगळ्यांपर्यंत पोहोचूया. सो तीच दाखवायला. आणि जे जेवण बनवतात ते तुमचे कोण फॅमिली मेंबर्स आहेत? ते फॅमिली मेंबर्स मध्येच येतात. ती मामीच वगैरे लागते माझी. जेवढे पण इथे वर्कर आहेत ते सगळे फॅमिली मधले, सगळे काय रिलेटिव्ह, नातेवाईक, कम्प्लिटली फॅमिली. कम्प्लिटली फॅमिली. छान छान. मला अजून एक विचारायचं आहे, हे जे कॅरेमल कस्टर्ड स्पेशालिटी तुम्ही ठेवली आहे ते काय आहे?
ते आम्ही ते- अजून ट्राय नाही केलं, नक्की ते करणार. नक्की नक्की ते ऍक्च्युली काय आहे, कस्टर्ड आहे, म्हणजे नॉर्मल आपलं पुडिंग टाईप कस्टर्ड असतो. सो तो आपल्या इथे म्हणजे ते आपण ऑर्डरच करतो आणि ते आपल्या इथे सेल केलं जातं, सर्व केलं जातं. येस. कारण वेगवेगळ्या असे म्हणजे नवीन डिशेस पण आहेत, जसं फिश लॉलीपॉप आहेत. क्रॅब लॉलीपॉप्स आहेत, फिश फिंगर्स वगैरे ते सगळं आहे तुमचे. परत लॉबस्टर्स बाईट्स आहेत, फिश त्याच्यात ऍडअप झालेलं आहे आणि असं आपण हे करून देऊ. म्हणजे फ्युजन पण करताय आणि प्रॉपर Yes, yes, जे yes, ट्रेडिशनल proper. आहे ते पण तुम्ही मेन तर करताय. आपलं ट्रेडिशनलच आहे, सो त्याच्यावरची जोर आहे. ओके. सो गाईज थोडं इथे प्रॉब्लेम आहे, कारण आम्हाला हे शोधायला फार प्रॉब्लेम झालेलं. तर आम्ही काय करू, ह्याचं लोकेशन तुम्हाला टॅग करून देऊ डिस्क्रिप्शन मध्ये. ठीक आहे. आणि त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर पण शेअर करू, म्हणजे हो, इन हो, केस जर नक्कीच. तुम्हाला भेटलं नाही तर तुम्ही कॉन्टॅक्ट करून इथे येऊ शकता. आणि अलिबागमध्ये आले तर नक्की इथे येऊन ट्राय करा. मला माहिती आहे तुम्ही एकदा आले तर परत यायलाच या, पण नंतर तुम्ही विसरणार नाहीये. Yes, एवढं बेस्ट आहे, कारण आम्ही पण अलिबागचेच होतो अच्छा. अगोदर. आम्ही अच्छा. आता पनवेलला शिफ्ट झालेलो. ओके, माझा ओके. जन्म इकडचाच आहे. अच्छा, अच्छा. त्यामुळे इकडचं बरंच काय एक्सप्लोर करून झालेलं आहे. झालेलं आहे. बट आम्ही जेव्हा फर्स्ट टाइम इकडची थाली खाल्ली ना, आम्ही जेव्हा पण येतो या थालीसाठी आम्ही काही ना काही कामानिमित्त सांगून इथे खायला येतो. नाही, एवढं नक्की आहे. मोस्ट वेलकम, तुम्हाला एनी टाइम वेलकम सर. येस. आम्ही ह्यांना तर चांगले ओळखतोय आणि ह्यांनी पण आम्हाला लक्षात ठेवलं. तेच त्याने सांगितलं आता. चला, थँक्यू. मग निघूया आता आपण पुढच्या. थँक्यू सो मच. आणि नक्की परत या, परत एकदा एक्सपिरियन्स या, तुमच्या फॅमिली वगैरे सगळ्यांना घेऊन या. सगळ्यांना हे त्यांना शेअर होणार आहे नक्कीच सगळ्यांना. नक्कीच. येस येस. तुम्हाला पण टॅग करते मी. हो चालेल चालेल. माझं पण तुमच्या- चॅनल आहे अलिबागकर निखिल म्हणून चॅनल आहे, सो ते पण चेकआउट करा. तिथे पण तुम्हाला आपले खानावळ ट्रॅव्हल ब्लॉग वगैरे सगळे भेटतील. येस, थँक्यू सो मच. मला का तुझं जेवण झालं? एकदम मंदिरला जय जय करायला जाऊ का? हा, जाऊ. उद्या जायचं आहे, मम्माचा बर्थडे आहे ना. आता आपल्याला अलिबागमधले मार्केट्स पण लागायला स्टार्ट झालेले आहेत आणि त्याचबरोबर इथे आहे कोळीनबाई रेस्टॉरंट. संडे असल्यामुळे गर्दी दिसतच होती. तर मस्त एकदम झाडीमधून आम्ही ट्रॅव्हल करत जात होतो. इकडे तिकडे बघितलं तर सगळ्याकडे नारळाची झाडं स्टार्ट झाली होती आणि जवळपास बीच आलेला आहे असं आम्हाला कळलं. आणि मनूची एक्साइटमेंट वाढलेलीच. तिला बीचवर खेळायला खूपच जास्त आवडतं आणि सगळ्याच लहान मुलांना आवडत असेल. तर बोलता बोलता आपण गेटमधून एंटर केलेलं आहे, ज्या प्रॉपर्टीमध्ये आपण चेक इन करणार आहोत. मी दाखवते कोणती प्रॉपर्टी आहे आणि त्याचबरोबर ह्या प्रॉपर्टीची ब्युटी सुद्धा मी दाखवते आहे. तर इकडे बघा मस्त फ्लावर्स. आणि त्यानंतर कोणती प्रॉपर्टी आहे ती बघून घ्या आणि विजिट करायला विसरू नका. कारण तुम्ही इकडे आलात ना तर तुम्ही एकदा राहून गेल्यावर तुम्हाला वाटेल की ही प्रॉपर्टी अलिबागमध्येच आहे का, कारण इतका छान ॲम्बियन्स होता. तुम्ही बघालच आणि कम्प्लिटली फुल ऑफ ग्रीनरी मी म्हणेन. एक्साइटमेंट लेवल तर बघा. मी माझी व्हिडिओ काढत बसली आहे, हे दोघांनी लगेच सुद्धा काढून घेतला आणि निघाले रूममध्ये जायला. पण काही हरकत नाही, मी तुम्हाला पूर्ण व्यवस्थित प्रॉपर्टी दाखवणार आहे, ईच अँड एव्हरी गोष्ट. कारण इकडे तुम्हाला प्रॉपर्टी आमच्या ब्लॉगवर बघून वाटणार की एकदा तरी स्टे घ्यायला जावं आपण अलिबागला. आणि जवळच बीच पण असणार आहे. आता प्रॉपर्टीपासून बीच किती जवळ आहे ते सुद्धा मी तुम्हाला ह्याच व्लॉगमध्ये दाखवणार आहे. पण त्याच अगोदर इकडची ग्रीनरी बघा. इकडे इतके टाईप्स ऑफ झाडं लावली होती आणि त्याचबरोबर इकडे एवढं थंडगार क्लायमेट वाटत होतं. आपण बाहेरून जसं आतमध्ये एंटर करतो ना, इथे झाडं असल्यामुळे अगदी थंड थंड वाटत होतं. आता इथे बघा स्विमिंग पूल एरिया. आता इथे बघितलं, कुचीने लगेच माझ्यावर हे काम दिलं की तिला घेऊन ये, कारण त्याला माहिती आहे पूल एरियामध्ये निवा गेल्यावर लवकर कधीच येत नाही आणि तिला पूल टू रूम आणण्याची जी जबाबदारी आहे ती माझ्यावर देऊन गेला, कारण ते खूप कठीण होतं. आणि परत एकदा पूर्ण ग्रीनरी दाखवत मी मनूला पूल साईडवरून घेऊन चाललेली आहे. आणि आता बघा आपली रूम कुठे असणार आहे. मनू ज्या कपड्यात होती त्या कपड्यात सुद्धा उडी मारायला रेडी होती. तिला काय खोल आहे वगैरे ह्याचं काही नव्हतं. तर बघा किती मस्त आहे ना, एकदम मला एकदम आवडलं. मी सुद्धा फर्स्ट टाइमच तुमच्यासोबत कॅमेरा घेऊन चाललेली आहे. इथे बघा इन्सेक्ट्स पण वेगवेगळ्या प्रकारचे बघायला भेटलेत आपल्याला. एवढा व्यवस्थित त्या इन्सेक्टचा कलर वगैरे दिसत नसेल, बट तुम्हाला सांगते अगदी ब्राऊन कलरचा आणि व्हाईट त्याचे पाय. मी तर नव्हता बघितला. तुम्ही जर कधी बघितला असेल आणि त्याचं नाव काय
आणि त्याच्याबद्दल माहिती प्लीज कॉमेंट्स करा हां. तर चला आता सगळ्यात इम्पॉर्टंट, आपण ज्या रूममध्ये राहणार आहोत त्याचा ॲम्बियन्ससुद्धा आपण बघूया. हॉटेलचा बाकीचा जो एरिया होता तो ग्रीनरीने कवर्ड होता, बट रूम कशी असणार आहे ह्याची एक्साइटमेंट ऑलवेज असते. तर आपलं लगेच सगळं कुचीनी आणून घेतलेलं आहे आणि थोडी माहिती घेत होता, वायफायचा पासवर्ड वगैरे काय आहे हे सगळं. आणि चला आता मी पटकन तुम्हाला रूम टूर देते. ते इकडे बघा, इथे एक टेबल आहे आणि तिकडे QR कोड वगैरे वायफायचा पासवर्ड जे काय लागणार आहे ते दिलेलं आहे. इथे मिनी फ्रिज आहे ज्याच्यामध्ये आपण बॉटल्स वगैरे स्टोअर करू शकतो. त्याचबरोबर इथे टी, कॉफी आणि केटलचं सगळं सामान आहे. आता मी तुम्हाला इकडे कबड दाखवून घेते, मागेच आहे आणि त्यामध्ये असलेला लॉकर आपलं जे काय व्हॅल्युएबल आयटम्स आहेत ते स्टोअर करण्यासाठी. आजकाल आपल्याला सगळ्याच प्रॉपर्टीजमध्ये हे बघायला भेटतं. त्याचबरोबर पुढे एक छोटासा सिटिंग काउच आपल्याला दिलेला आहे जिथे आपण टी, कॉफी एन्जॉय करू शकतो किंवा आम्ही तर पसाराच केलेला आहे. आणि इथे हा सुंदरसा ग्लास जिथे मस्तपैकी आपण रेडी होऊ शकतो आणि टॉप टू बॉटम आपला पूर्ण आउटफिट चेकआउट करू शकतो. त्याचबरोबर इथे TV युनिट आणि मग मनूसुद्धा तुम्हाला वॉशरूम एरिया दाखवते. तर आता आम्ही रेडी झालेलो आहोत, पटापट थोडासा रेस्ट घेतलेला आहे आणि मग आता रेडी होऊन आम्ही जात आहोत बीचवर. आणि बीचमध्ये आज मी सुद्धा थोडं एन्जॉय करणार आहे, त्यामुळे मी कॅमेरा घेऊन जात नाही आहे. तर बीचवरून आल्यानंतर मी इकडे जे जे पूल साईड आपण मजा करणार आहोत ते दाखवणार आहे. तर चला भेटूया आमच्या बीच टाईम नंतर. पण नाही गाईज, मी तुम्हाला दाखवण्यापासून थांबूच नाही शकले. मी मोबाईलवर ब्लॉग करायला स्टार्ट केला, कॅमेरा तर नाही घेऊन गेले. बट मला असं वाटलं नाही, आपण जो टाईम इथे स्पेंड करतोय तो आपण दाखवूया, कंटिन्यू करूया. तर चला, बीचवर जाण्यापूर्वी मनू म्हणते आहे मला थोडा वेळ इकडे खेळायचं आहे. तिला स्लाईड दिसली होती मगाशी. आणि त्याचबरोबर प्रॉपर्टीमध्ये अजून काय काय आहे, काय काय अरेंजमेंट्स त्यांनी आपल्या एंगेजमेंटसाठी केलेल्या आहेत त्यासुद्धा मला तुम्हाला दाखवता येतील. तर चला आता आपण जाऊया, थोडा वेळ तिला टाईमसुद्धा स्पेंड करता येईल आणि खेळता येईल, कारण आपल्याला येता येता थोडा काळोखच होणार आहे. तर ह्यांचे लाईट अरेंजमेंट्स कसे आहेत आणि इथे थंडीसुद्धा वाढेल तोपर्यंत. तर विचार केला आत्ताच खेळून घेऊ दे तिला. तर ह्या साईडला आल्यानंतर आम्हाला कळलं इथे स्लाईड्सच नाही, तर इथे लहान बेबीजसाठी पण एंगेजमेंट ॲक्टिव्हिटीज त्यांनी बऱ्यापैकी केलेल्या आहेत. तर एकंदरीत मला इकडे टाईम खूप, 1 डे इज नॉट सफिशियंट टू एक्सप्लोर होल प्रॉपर्टी असं मला वाटलं. इथे ॲटलिस्ट 2 नाईट्स तरी आम्ही बुक करायला हवं होतं. बट या आम्ही वीकेंडला नसून तर वीकडेजमध्ये आलेलो, त्यामुळे तो प्लॅन आम्हाला एक्सटेंड नाही करता येणार होता. कारण प्रॉपर्टीच्या जवळच बीच आहे, त्यामुळे काही लोक इकडे बीच एक्सप्लोर करायला येतील की प्रॉपर्टी असा प्रश्न पडला मला. कारण ह्या प्रॉपर्टीमध्ये एक्सप्लोर करण्यासारखं बरंच काय काय होतं. सच में झिरो हॅड नो व्हॅल्यू देन. कसं वाटतंय निवा, कसं वाटतं बीचला जाताना कसं वाटतंय? हे काय हे काय सो आपण चालत आलेलो आहोत, त्यामुळे थोडे दमलेलो आहोत. बट ठीक आहे, आता बुलक कार्ड दाखवते. मारेगा, रुक जा साइड में, नहीं तो वो साइड आ जा. नाही मारेल ना, हे काय आहे? ही थांब. त्याने चिन्ह चालू. बापरे, बीच पर फुल है. डैडी ये खाने का, ये खाएंगे बाद में खाएंगे. बट आता खाल्लं ना तर खोकला होण्याची शक्यता जास्त आहे. पाणी पण लागेल, पाणी भी मिळालं, पाणी इधर से लेना पड़ेगा. तर चला मित्रांनो,
हा व्लॉग खूपच मोठा झालेला आहे, पण अजून बरीच मजा बाकी आहे. त्यामुळे मी सेकंड पार्ट अलिबागचा सुद्धा घेऊन येणार आहे. तर हा व्लॉग आवडला असेल कॉमेंट्स करून कळवा आणि त्याचबरोबर सेकंड पार्ट बघायला विसरू नका. तर चला बाय.